नमस्कार, मी ज्योतिष आचार्य श्रीधर कुलकर्णी आज तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे एक वेगळा विषय। 29 मार्च 2025 रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे। शनीने मीन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर भरपूर राशींना आपल्या जीवनामध्ये बदल जाणवतील आणि ते बदल काही वेळा सकारात्मक तर काही वेळा नकारात्मक राहू शकतात। प्रत्येकाला शनीचे वेगवेगळे परिणाम जाणवतील। काही लोकांना शनी ज्या ठिकाणी आहे, समजा तृतीय स्थानी शनी आहे, परंतु शनीच्या या गोचराचा खूप जास्त त्रास जाणवत आहे, असे सुद्धा परिणाम जाणवतील। बहुधा हे परिणाम पाहत असताना शनी, गुरु इत्यादी ग्रहांची स्थिती पाहत असताना, त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम पाहत असताना जन्मकुंडलीतील त्या ग्रहाची स्थिती कशी आहे हे पाहणे गरजेचे राहते। त्यामुळे ज्यावेळेस शनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करेल, त्यावेळेस स्वतःच्या जन्मकुंडलीतील शनीची स्थिती पाहून त्या शनीचा परिणाम आपल्यावर कसा जाणवेल हे पाहणे गरजेचे राहते। जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीनुसार तुम्हाला हे शनीचे गोचर कसे राहणार आहे हे पाहायचे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर आणि तुमच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करून घेऊ शकता। पुढील 2.5 वर्षात शनीच्या नक्षत्र बदलाने किंवा शनीच्या वक्री अस्त होण्याने काय काय परिणाम जाणवतील आणि काय काय बदल होतील तुमच्या आयुष्यात, कोणकोणत्या क्षेत्रात बदल होतील तुमच्या कौटुंबिक जीवनात, आर्थिक जीवनात आणि मानसिक शारीरिक जीवनात काय काय बदल घडतील हे पाहण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता माझ्याशी आणि अपॉइंटमेंट बुक करून तुमच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करून घेऊ शकता। धन्यवाद।